स्वामी समर्थ. येत्या 26 एप्रिल 2025ला स्वामी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त आपल्याला आपलं गुरुचरित्र पारायण आपण लावले. त्या दिवशी आपल्या सर्वांच्या ज्यांनी घरात पारायण लावले, या केंद्रातील पारायणाची त्या दिवशी सांगता होणार आहे. ज्यांनी केंद्रात पारायण लावले त्यांना काही प्रश्न काय, केंद्रात सर्व नैवेद्य वगैरे दाखवलं जातो. पण ज्यांनी घरात पारायण लावले त्यांनी त्या दिवशी काय करावं? त्यांनी त्या दिवशी स्वामीच्या पंचोपचार पूजा करावी. नंतर तुम्ही तुमचं पूर्ण पारायण वाचून झालं की तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. तुम्हाला 4 नैवेद्य दाखवायचे. तुम्ही नैवेद्य कसलाही करा, पुरणपोळी करा, भाजी चपाती केला, काही तशी तुम्हाला जसं मिळेल ते करा. फक्त घेवड्याची भाजी ही कंपल्सरी आहे. घेवड्याची भाजी नक्की असावी. तुम्ही 4 नैवेद्य करायचे. एक नैवेद्य तुम्हाला स्वामी महाराजांना दाखवायचा, एक नैवेद्य दत्त गुरु महाराजांना, एक नैवेद्य आपल्या कुलदेवताला आणि एक नैवेद्य आपल्या गुरुचरित्राची पोथी आहे तिला नैवेद्य दाखवायचं. असे 4 नैवेद्य दाखवायचे. ते नैवेद्य तुम्ही 12, 10:30 ते 10:30 नक्की दाखवा. पण 10:30 शक्य नाही झालं तर तुम्ही 12 वाजेपर्यंत नक्की दाखवा. नक्की नैवेद्य दाखवा. आणि नंतर तो नैवेद्य तुम्ही गाईला, तुमच्या आसपास गाई असेल तर गाईला तो नैवेद्य अर्पण करा. पण तुमच्या आसपास गाई नसेल तर तो नैवेद्य तुम्ही घरातल्या सर्वांनी खाल्ला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एखादं जोडपं जर भेटलं, ब्राह्मण जोडपं भेटणं कठीण आहे, पण एखादं जोडपं तुमच्या घरी जेवायला आलं तर त्यांना जेवायला घाला. स्त्री असेल तिची ओटी भरा आणि पुरुष असेल त्याला टावेल टोपी देऊन त्याला यथाशक्तीची दक्षिणा देऊ शकता. ती दक्षिणा त्यांना अर्पण करा. जर एखादं जोडपं तुम्हाला नाही भेटत तर ब्राह्मणाला सुकी शिदा ती तुम्ही त्यांना अर्पण ते देऊन द्या ब्राह्मणाला. आणि यथाशक्तीची जमेल तसं तुम्ही त्यांना दक्षिणाही द्या. हे सगळं झाल्यावर आपल्याला मांडणी कधी उचलायची तर मांडणी तुम्ही संध्याकाळी उचलू शकता. मांडणी उचलताना काय करायचं आहे, फक्त तुम्ही जेव्हा मांडणी उचलला असाल तेव्हा गुरुचरित्रातल्या पहिल्या अध्यायातले तुम्ही 5 ओळी वाचाव्या. आणि नंतर ते गुरुचरित्र पारायण पूर्णपणे एखाद्या कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बंद करून तुम्ही ते त्याच्यात योग्य जागेवर नेऊन ठेवा. जिथे आपल्याला वारंवार हात लागणार नाही तिथे ती नेऊन ठेवा. स्वामीची मूर्ती असेल कुठे असेल त्यांना त्यांच्या जागेवर ठेवा. असे ते तुम्ही ती मांडणी उचलू शकता. ही छोटीशी गोष्ट व्यवस्थितरित्या करा. काही घाबरण्याची गरज नाही. खूप सोप्या पद्धतीने करायचे. श्री स्वामी.